लोकसभा निवडणुकीत सध्या आता विधानसभेच्या लागलेल्या आहेत. आपण भंडारा शहरामध्ये शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर आमदार आहेत. त्यांनी कशा प्रकारे विकास केलेला आहे 5 वर्षांमध्ये? नमस्कार, माझे नाव रोशन उकरे. मी मागील 16 वर्षापासून कला क्षेत्रात कार्य करतो. आपल्या सध्या भंडारा जिल्ह्यामधील रोजगाराचे प्रश्न जे आहेत ते मागे लागलेले आहेत. नमस्कार, मी प्रथम सांगू शकतो की बेरोजगारीचा हा एक खूप मोठा विषय आहे. मी मानून खूप बोलतो. नमस्कार. हां, पहिली गोष्ट म्हणजे आजपर्यंत इतके वर्ष झाले, आज मला 80 वर्ष होत आहे, पण अजून विकास मी पाहिलेला नाही. लाडली बहीण योजना ही मुख्यमंत्री योजना आहे. त्या योजनेत प्रत्येक महिलांना लाभ मिळाला. निवडणुकीनंतर सध्या आता विधानसभाचे वारे वाहू लागलेले आहेत. आपण आहोत भंडारा शहरामध्ये. भंडारा शहरामध्ये शिंदे गटाचे आमदार नरेंद्र बोंडेकर हे इथून आमदार आहेत. त्यांनी कशा त्या 5 वर्षामध्ये आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत काही भंडाराचे युवक आहेत, काही महिला वर्गात त्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय नाव आहे तुमचं आणि सध्या आता भंडारा शहरामध्ये किंवा भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी विकासात्मक जे कामे केले त्याबद्दल काय माहिती सांगा? नमस्कार, माझे नाव रोशन उकरे. मी मागील 16 वर्षापासून कला क्षेत्रात कार्य करतो. ॲज अ अँकर म्हणून कार्य करतो. आम्ही जेव्हा इव्हेंट करतो असतो तर लहान लहान मुलांना स्टेज हवा असतो खूप मोठा. तो स्टेज आजपर्यंत आम्हाला दिसला नाही. आपण नागपूरमध्ये बघतो की देशपांडे सभागृह, नवीन मोठे मोठे सभागृह बनलेले आहेत. जे आपल्या भंडारा शहरामध्ये एका हॉलचं आपण नाव घेतो सांस्कृतिक वाचनालय हॉल. त्यामध्ये जेव्हा पूर्ण गर्दी अफाट होते तेव्हा आणि चूरचूर होतात, तेव्हा असं वाटते की नागपूरसारखे किंवा मोठ्या मेट्रो शहरासारखे हॉल आम्हाला केव्हा भेटतील. परंतु नक्की आम्ही बोंडेकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करणार आहोत की त्यांनी आमच्या मनाचा एक असा भव्य मोठा स्टेज, भव्य मोठा हॉल, सभागृह त्यांनी बनवला. मी भंडारातील कला क्षेत्रातून त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद बोंडेकर साहेब. तर हे आहेत इथे युवक आहेत, त्यांनी सांगितलं की कला क्षेत्रामध्ये आमदार बोंडेकर यांनी कशामध्ये काम केलेले आहेत. आणि आपल्यासोबत अजून एक काका आहेत, आपल्या एक सर्व एक दादा आहेत, त्यांच्याशी बातचीत करू. दादा, काय सांगाल की सध्या भंडारा जिल्ह्यामधील रोजगारांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत? नमस्कार, मी प्रथम सांगू शकतो की बेरोजगारीचा हा एक खूप मोठा एक विषय आहे आणि युवकांना आणि युवक हे आहेत की दरबदर ठोकर खाऊन राहिले की आम्हाला कुठेतरी एक चांगला अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, पण ती मिळाली नाही. पण आपल्या भंडारा शहरामध्ये लाभलेले आमदार यांनी या गेल्या 5 वर्षामध्ये असं काम केलेले आहे. त्याच्यामध्ये एक पॉईंट म्हटलं जाईल तर जल पर्यटन स्थळ. त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या बोटिंग्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. दुरून दुरून लोक येतील तिथं आपल्याला एक रोजगार उत्पन्न होऊन राहिला आहे. त्यामध्ये आपण युवकांना हेच सांगू इच्छितो की आता भंडारा जिल्ह्यामध्ये आपला जर म्हटलं जाईल रोजगार, तर हा रोजगाराचा प्रमाण भरपूर जास्त वाढणार आहे आणि नरेंद्र बोंडेकर साहेबांमुळेच हे कार्य होत आहे. तर धन्यवाद बोंडेकर साहेब. तर हे ते युवा आहेत, त्यांचे बोंडेकर साहेबांनी जे आमदार बोंडेकर आहेत त्यांनी सुद्धा इथं विकासाचं काम केलेलं आहे. आमच्याकडे काही काका आहेत. काका, काय सांगाल? हां, पहिली गोष्ट म्हणजे आजपर्यंत इतके वर्ष झाले, आज मला 80 वर्ष होत आहे, पण अजून विकास मी पाहिलेला नाही. परंतु बोंडेकर साहेबांच्या कारकिर्दीमध्ये जे कामं होत आहे ते आशाहीन आहेत आणि त्यांना मी धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाम तलावाचे जे सौंदर्यीकरण आहे ते फार जोखण्यालायक आहे. त्याला बरेचसा वाव आहे आणि ते होण्याच्या मार्गावर आहे. त्याला विकासाची चालना मिळेल असे मी भंडारा. काय नाव तुमचं आणि ज्या पद्धतीने आता सध्या भंडारा शहरामध्ये विकास चालू आहे, काय वाटतं तुम्हाला की पुढील 5 वर्षामध्ये किंवा पुढील निवडणुकीमध्ये त्याचा काय परिणाम होतो? पहले बोंडेकर भाऊ का धन्यवाद करता हूँ और यहाँ पे सब काम अच्छे से हो रहा है, बहुत बढ़िया हो रहा है सब. हमारे लिए तो बहुत ही यहाँ पे लोगों के लिए बैठने की व्यवस्था भी एक हम तलाव में अच्छी हो जाएंगी. भगवान का भी मंदिर अच्छा बन जाएगा. दादा, काय सांगाल की सध्याला भंडारामध्ये ज्या पद्धतीने वाहत आहे आणि आमदार बोंडेकर आहेत त्यांचे ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळात? नमस्कार, मी आशिष महागावकर. काम झालं तर खूप काही आहे. त्यांनी या 5 वर्षामध्ये जेवढं निधी आणलं तेवढं निधी आजपर्यंत कुठल्याही आमदाराने आणलेले नाही. आणि भंडारा शहरात आणि भंडारा जिल्ह्याचा विकास पाहता त्यांनी आता जो भंडारा शहरात 3ही तलावाचे सौंदर्यीकरण चालू आहे. त्यामधलं खाम तलाव जो आहे त्याच्यामध्ये राममूर्तीची स्थापना आता काही दिवसातच त्याचं उद्घाटन पण आहे. आणि आधी आम्ही विचार करायचो की कुठं फिरायला जायचं, मुलाबाळांना कुठं न्यायचं आणि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कुठं न्यायचं, हा प्रश्न आम्हाला नेहमीच पडायचा. पण आता आपल्याला खाम तलावच्या याच्यानी आपल्याला तो मार्ग कुठंतरी फिरायला जाऊ शकतो.
ते म्हणजे आपण खांब तलाव, सागर तलाव, सारे विकास काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आमदार साहेबांचा खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा ते निवडणूक जिंकून येतील आणि असंच विकास काम करीत राहतील असे त्यांना मी शुभेच्छा देतो. सध्या असं आहे की महायुतीमधील सध्या जी योजना आहेत, सध्या लाडली बहीण ची जी योजना आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घ्या. काही काय नाव आहे तुमचं आणि सध्या लाडली बहिणीची योजनेचे नमस्कार. ते पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. पुढील दिवाळी आहे आणि मुख्यमंत्री आहेत, त्यांनी म्हटलं की दिवाळीची सुद्धा तुम्हाला भेट भेटणार आहे. नमस्कार, मी उषा नंदनवार. लाडली बहीण योजना ही मुख्यमंत्री योजना आहे. त्या योजनेत मिळाला आहे आणि त्यांच्या छोट्या मोठ्या ज्याही गरजा आहेत त्या महिलांच्या पूर्ण होतात तिथे. तसेच बोंडेकर साहेबांनी मोठा रक्षाबंधनाचा प्रोग्राम केला होता. त्यात प्रत्येक महिलांनी बोंडेकर साहेबांना राखी बांधली आणि कौतुकही केला प्रत्येक महिलांच्या साहेबांनी. ही जी योजना आहे ती महिलांसाठी योग्य आहे आणि पुरेपूर आहे असं मला वाटतं. तर हे आहे तिथील जे युवा वर्ग आहे, हे महिला आहेत, त्यांचं म्हणणं आहे की 5 वर्षातली जे विकासात्मक कामे झाली आहेत ते आमदार बोंडेकर यांनी केलेले आहेत. पुढील निवडणूक कशी असणार आहे त्याच्यावर सध्या येथील जी जनता आहे ती ठरवणार आहे. बाकी जे 5 वर्षातली जे कामे आहेत ते समाधानकारक आहेत असे त्याचं म्हणणं आहे. सुरेश बागडे, भंडारा.